नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे, यूट्यूबवरील अमृताचे डोळे या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण बृहदारण्यक उपनिषद बघत आहोत. आजचा एपिसोड बृहदारण्यक उपनिषद एपिसोड 5 उपासना हा आपण चालू करणार आहोत. परंतु त्याआधी मंगलाचरण म्हणून मी सुरुवात करते. गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियता प्रणता स्वताम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. बृहदारण्यक उपनिषद एपिसोड 5 उपासना. आपण सगळेच जण आयुष्यभर काही ना काही आसक्तीनं संसारामध्ये कर्म करत असतो. म्हणजे आपण काही पापकर्म करतो असं नाही, परंतु आपल्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतात, थोडासा लोभ असतो. काही मी जे काही कर्म करतो त्याच्यापासून मला काहीतरी मिळावं अशी माझी अपेक्षा असते. त्यामुळे जरी मी सद्वर्तन केलं, सत्कर्म केली आयुष्यभर, बर का, पापकर्म मी अजिबात केली नाही, परंतु तरी सुद्धा होतं काय की ती सगळी सकाम कर्म घडल्यामुळे, म्हणजे काही ना काहीतरी मनामध्ये इच्छा ठेवून ती कर्म केल्यामुळे, भले ती सत्कर्म असू देत, पण त्यामुळे होतं काय की त्या सकाम कर्मांची कर्मफळं माझी त्याच्यावर त्या कर्मफळांची बंधनं माझ्या संचितामध्ये जाऊन पडतात आणि ती कर्मफळांचा उपभोग घेण्यासाठी म्हणून मला पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामधून जावं लागतं. यालाच अविद्या कामकर्म असं म्हटलं जातं बरं का. अध्यात्मामध्ये याला ही कोणती साखळी आहे? अविद्या काम कर्म. अविद्या म्हणजे काय? अज्ञान. कसलं अज्ञान? माझ्या स्वतःच्या स्वस्वरूपाबद्दलचं जे खरं ज्ञान मला असायला हवं की मी म्हणजे शरीर आणि मन नसून मी म्हणजे माझ्या शरीरामध्ये असलेलं आत्मतत्व हे माझं खरं स्वरूप आहे. हे मला त्याचं ज्ञान नसल्यामुळे ती अविद्या. मी काय समजते? मी म्हणजे शरीर आणि मन. मग शरीर आणि मनाला जे जे हवं ते करणं माझ्यावर बंधनकारक ठरतं. का? कारण शरीर माझं, मी म्हणजे शरीर. मग शरीराच्या इच्छा, मनाच्या मागण्या या पूर्ण कराव्याच लागतात. मग त्यासाठी अविद्येतून कर्म घडायला लागतं. कारण मनाच्या इच्छा पूर्ण करायच्या म्हणजे मग कर्म करणं आलं, आणि कर्म केलं की त्याची बंधनं मागे पडतात. कर्मविपाक सिद्धांत काय सांगतो? कर्म घडलं रे घडलं की त्याचं फळ आत्ता तरी, या जन्मात तरी, नाहीतर मग पुढच्या जन्मात तरी ते कर्मफळ आपल्याला भोगावं लागतं. अशा प्रकारे अज्ञानातून कर्म, कर्मातून कर्मफळ असं ते चक्र चालू राहतं आणि आपण त्याच्यामध्ये जन्मोदिन त्याच्यामध्ये भरकटत राहतो. परंतु कधी कधी असं होतं की आपण अंतर्मुख होऊन विचार करतो की माझं आयुष्य म्हणजे एवढंच आहे का? एवढाच त्याला अर्थ आहे का? काहीतरी इच्छा करायच्या, काहीतरी कामना धरायच्या, मग त्याच्या पाठीमागे लागायचं, मग कर्म घडायची,
मग कर्मफळ त्याच्यावर येणार, ती भोगण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेणार. हे चक्र जे आहे ते मला भेदून कधी जाताच येणार नाही का? असा जेव्हा अंतर्मुख होऊन मी स्वतःला प्रश्न विचारते, तेव्हा साधकाचं मुमुक्षत्व त्यावेळेला जागृत झालं असं म्हणता येतं. आणि मग तेव्हा खऱ्या अर्थानं मनुष्याच्या उपासनेला सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही. परमेश्वराची 2 रूप आहेत, नाही का? एक निर्गुण रूप आहे, जे त्याचं खरं मूळचं स्वरूप आहे. या अखंड ब्रह्मांडाला तोलून धरणारं जे ऊर्जा तत्व आहे, जे परमतत्व आहे, जे परब्रह्म तत्व आहे, ते कसं आहे? ते निर्गुण आहे, अज आहे, अनादि आहे, असं ते आहे. परंतु त्याचं निर्गुण रूप आपल्याला उपासनेसाठी बऱ्याच वेळेला उपयोगी पडू शकत नाही. कारण मला सर्वसामान्य साधकाला, मला उपासनेसाठी सगुण साकार ईश्वर हा मनाला अतिशय भावतो. परंतु हे जरी खरं असलं तरी स्वतः भगवंत सुद्धा भगवद्गीता अध्याय 7 श्लोक 13 मध्ये आपल्याला सांगतात की जरी सगुण साकार रूप हे भक्तीला, उपासनेला हे सोयीचं जरी जात असलं तरी माझं श्रेष्ठ स्वरूप हे निर्गुण स्वरूप आहे. ते काय म्हणतात? त्रिभिर गुणमयेर भावे रेभिही सर्वमिदं जगत मोहितम नाभिजानाति मामेभ्या परमव्ययम. म्हणजे सत्व रजोतमो या 3 गुणात्मक भावांनी मोहित होऊन आपलं शरीर, आपली प्रकृती, आजूबाजूचा निसर्ग हे सगळं 3 गुणांनी बनलेलं आहे, सत्व रजतमो. म्हणून भगवंत म्हणतात की या 3 गुणात्मक भावांनी मोहित होऊन, म्हणजे त्या पाशामध्येच अडकून जाऊन हे सर्व जग त्याच्या पलीकडचा निर्गुण, या जगताच्या मोहमायेच्या पलीकडे, सत्व रज तमो गुणांच्या पलीकडचा जो निर्गुण मी आहे त्याला लोक जाणत नाहीत. तो निर्गुण आहे हा परमेश्वर कुठे राहतो? कुठे आहे? कुठे त्याचा ऍड्रेस? कुठे लांब किंवा वरती आकाशात किंवा खूप मोठ्या जर्नी करून कुठेतरी लांबचा टप्पा पार करून त्याला आपल्याला प्राप्त करायचा का? तर नाही. तो कुठेही लांब नाही, तो आकाशात नाही, तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये वसलेला आहे. त्यालाच आत्मतत्व असं म्हटलं जातं. म्हणजेच काय? जेव्हा माझ्यामध्ये जसा तो ईश्वर आहे तसाच तो समोरच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वर आहे हे जेव्हा मी जाणते, तेव्हा माझी वृत्ती बदलायला लागते. माझे लोकांबरोबरचे व्यवहार, त्या पाठीमागची आपली दृष्टी, त्या पाठीमागची आपली वृत्ती ही बदलायला लागते. दुजा भाव हळूहळू संपायला लागतो. हा परका, हा तसा, तो श्रीमंत, असे अनेक भेदभावाचे जे तुरुंग, ज्या भिंती मी मध्ये पाडलेल्या आहेत त्या भिंती हळूहळू गळून पडायला लागतात. प्रत्येकामध्ये तो आहे या श्रद्धेनं, या भावनेनं मी माझी संकुचित वृत्ती सोडून व्यापक वृत्तीनं जगामध्ये वावरू लागते. तेव्हा मी म्हणू शकते की माझ्यातील ईश्वरीयत्व हळूहळू जाग होत आहे. आणि मग ती माझी खऱ्या अर्थानं उपासना ठरायला लागते. अर्थात एवढा मोठा मनाचा निर्धार असा पटकन होऊ शकत नाही. म्हणजे सर्वसामान्यपणे जे संत महात्मे आहेत ते अर्थातच या नियमाला अपवाद आहेत.
पण आपल्यासारख्या साधकांना ही जी दृष्टी मनामध्ये यायला हवी, त्यासाठी साधना करावी लागते, उपासना करावी लागते, तपस्या करावी लागते, आपलं मन बुद्धी हे शुद्ध करावं लागतं. आणि तिथेच तर सगळा प्रश्न येतो ना, मन आणि बुद्धी शुद्ध होणं ही काय साधी सुधी गोष्ट आहे का हो? कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा मनातले विकार हे नेहमीच उफाळून येत असतात. का? कारण त्याला कारणीभूत पूर्वसंस्कार हे घट्ट बसलेले असतात. तसंच राग, द्वेष, मत्सर, संताप, क्रोध वगैरे अनेक भावना माझ्या मनामध्ये नेहमीच थैमान घालत असतात. त्यामुळे एका क्षणामध्ये निश्चय केला रे केला की त्या काही दूर होतील असं काही होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला तपश्चर्या करावी लागतात. ही सगळी मनाची जळमट आपल्याला निग्रहानं काढून टाकावी लागतात. आता आपल्या मनामध्ये ज्या खोलवर वासना रुजलेल्या असतात बर का, ज्या कामना ज्या वासना रुजलेल्या असतात त्या प्रत्यक्ष सुद्धा असतात आणि काही अप्रत्यक्ष अव्यक्तपणे आपल्या मनामध्ये ठाण मांडून बसलेल्या असतात. ज्या प्रत्यक्ष भावना असतात त्याला इदम असं म्हटलं जातं आणि ज्या अव्यक्त स्वरूपामध्ये दबा धरून बसलेल्या असतात त्याला अदस असं म्हटलं जातं. आपल्यातील आत्मतत्व सुद्धा बरं का, जरी आत्मतत्व कसं आहे, निर्लेप आहे, असंग आहे, कोणत्याही भाववाहना विकारांशी ते जोडलं जात नाही, शुद्ध आहे, परंतु तरी सुद्धा आपल्या अशुद्ध वासनांनी ते सुद्धा जणू काही झाकळून गेल्यासारखं आपल्याला भासतं. आणि म्हणूनच हे सैरा वैरा धावणार हे जे मन आहे त्याला नियंत्रणामध्ये आणण्यासाठी अनेक उपासना पद्धती अध्यात्मानं सांगितलेल्या आहेत. मंत्र जप साधना ही एक अत्यंत प्रभावी अशी साधना आहे. आपण जर मनापासून बर का, आपण जर मनापासून आपल्या इष्टदेवतेचा मंत्र जप अगदी मनापासून त्याला शरणागत जाऊन जर करू लागलो, भक्तिभावानं ते करू लागलो, तर आपलं आयुष्य ईश्वरमय व्हायला वेळ लागत नाही. अशा जपाला जो मनापासून केला जातो, आर्ततेनं व्याकुलतेनं केला जातो, त्याला अभ्यारोह असं म्हटलं जातं. जप हा यज्ञाचाच एक श्रेष्ठ प्रकार आहे असं खुद्द भगवंतांनीच बर का गीता अध्याय 10 श्लोक 25 मध्ये म्हटलेलं आहे. यज्ञामध्ये जप यज्ञ मी असं त्यांनी त्यामध्ये म्हटलेलं आहे. मनुष्याचं सर्व कल्याण म्हणजे ऐहिक गोष्टींच्या बाबतीत सुद्धा सर्व कल्याण करणारा असा हा मंत्र जप आहे. साधकाचं मन मात्र शुद्ध हवं, त्याच्या कामना सुद्धा शुद्ध हव्यात. मी काहीतरी पापकर्म करण्याची इच्छा केली आणि त्यासाठी मी मंत्र जप करते, तर तो मंत्र जप त्यासाठी आपल्याला मदत करणार नाही. कामना इच्छा शुद्ध हव्यात. आणि असं जर असेल तर आपल्या कामना मंत्र जप साधनेमुळे हळूहळू पूर्ण व्हायला सुरुवात होते. प्रत्यक्ष भगवंतांचाच असा जो भक्त असतो तो अगदी लाडका भक्त होऊन जातो आणि त्याच्या वेळप्रसंगी संकट समयी त्या भक्ताचं रक्षण करायला सुद्धा भगवंत पुढे मागे बघत नाहीत. यावरून एक कथा मी तुम्हाला सांगू इच्छिते. श्रीमद भागवत पुराण
हे महर्षी वेदव्यासांनी रचलेलं एक प्रसिद्ध पुराण आहे. यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या लीला, त्यांचं चरित्र, ज्ञान, भक्तियोग असे अनेक विषय त्यामध्ये वेदव्यासांनी गायलेले आहेत. हे भागवत पुराण अतिशय महत्वाचं, श्रेष्ठ दर्जाचं मानलं जातं. त्याचं महाराष्ट्रात काय, भारतभर 7 दिवसांचं भागवत आख्यान सुद्धा केलं जातं. भागवत सप्ताह केला जातो. यामध्ये एकूण 12 स्कंध आहेत. स्कंद म्हणजे अध्याय, आणि प्रत्येक अध्यायाचा एक एक विषय आहे. त्या विषयाला अनुसरून ते स्कंद मांडले जातात. तर भागवत पुराणामध्ये 9व्या स्कंदामध्ये त्याचा विषय आहे ईशानू कथा, परमेश्वराच्या बाबतीतच्या कथा. परंतु असं जरी असलं तरी बऱ्याच कथा त्यामधल्या या भगवत भक्तांच्या बद्दल मांडल्या गेलेल्या आहेत. त्यातलीच एक कथा आपण बघणार आहोत. राजा अंबरीश याची कथा आहे. सूर्यवंशातील नाभाग राजाचा पुत्र राजा अंबरीश होता. राजा अंबरीश महान वैष्णव होते, महान भक्त होते. श्रीकृष्णाचे ते परम भक्त होते. ते स्वतः राजा असून सुद्धा स्वतः ते राजा, सगळ्या प्रदेशाचे ते राजा होते, परंतु तरी सुद्धा त्यांच्या जवळ जे त्यांनी श्रीकृष्ण मंदिर उभारलेलं होतं त्याची स्वच्छता ते स्वतः करत, भगवंतांची पूजा अर्चा प्रार्थना ते स्वतः तिथे जाऊन ते भक्तिभावानं करत असत. ते एकादशीचं व्रत मनोभावे करत असत बर का. एकादशीचं व्रत ते अत्यंत मनापासून करत असत. हे व्रत दशमीच्या दिवसापासून म्हणजे आदल्या दिवसापासूनच ते सुरू होतं. तेव्हा एका वेळेला जेवण करायचं असतं. एकादशी आली की दोन्ही वेळेला जेवण करायचं नाही, आणि नंतर द्वादशीला परत एकदा एक वेळचं जेवण घ्यायचं असतं. एकादशीचा अर्थ काय होतो? एकादशीचा अर्थ होतो आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत आणि मन, असं मिळून जे 11 ह्या ज्या गोष्टी आहेत त्यावर नियंत्रण ठेवणं, असा एकादशीचा खरा अर्थ होतो. अंबरीश राजा एकादशीचं व्रत करत होते. व्रत सोडण्याची वेळ आली तेवढ्यात तिथे दुर्वास ऋषी तिथे त्यांच्या राजवाड्यात आले बर का. आता दुर्वास ऋषी म्हणजे शीघ्र कोपी. एवढ्या तेवढ्याशा कारणावरनं त्यांना प्रचंड राग येत असे, आणि मग रागाच्या भरात ते बऱ्याच वेळेला शाप देत असत. हे दुर्वास ऋषी कोण? तर देवी अनुसूया आणि अत्री ऋषी यांचे ते सुपुत्र. ते शिवाचा अंशिक अवतार मानले जातात, आणि त्यामुळेच तो क्रोध त्यांच्यामध्ये अंतर्भूत झालेला आहे असं मानण्यात येतं. त्यांचे भाऊ कोण? तर चंद्र आणि दत्तात्रेय हे त्यांचे भाऊ मानले जातात. तर काय झालं, दुर्वास ऋषी त्यांच्याकडे आले, आणि यांची तर आता व्रत सोडण्याची, उद्यापन करण्याची वेळ जवळ येत चालली होती. तेव्हा दुर्वास ऋषी त्यांना म्हणाले की मी जातो, स्नान करून येतो, आणि मी आल्यावरच तू उपासाचं ते उद्यापन तू कर, असं सांगून ते निघून गेले. आणि बराच वेळ झाला तरी ते काही येईना. इकडे झालं काय की व्रत सोडण्याची मुहूर्ताची वेळ आता हळूहळू जवळ आली, टळत चालणार की काय. राजा अंबरीशला काय करावं ते कळेना. कारण जर त्यांनी व्रत सोडलं तर महर्षी दुर्वासांचा अपमान केल्यासारखं होईल, आणि जर त्यांनी वाट बघत बसले दुर्वासांची, तर व्रताची सांगता ही चांगल्या तऱ्हेने होणार नाही. काय करू? तर त्यांना
त्यांच्या गुरूंनी असं सांगितलं की तुम्ही जेवण घेऊ नका, तुम्ही केवळ तीर्थप्राशन करा, म्हणजे व्रताचं उद्यापन केल्यासारखं होईल आणि जेवण घेतल्या नसल्यामुळे महर्षींचा सुद्धा अपमान होणार नाही. ते आले की मग त्यांना जेवायला वाढून त्यांना भोजन देऊन मग तुम्ही भोजनाला बसावं. आता त्याप्रमाणे अंबरीश राजानं केवळ एक अगदी एवढंच तीर्थ त्यांनी केवळ उद्यापन करावं म्हणून प्राशन केलं. पण थोड्या वेळाने दुर्वास आले आणि त्यांना कळलं की यानं तीर्थप्राशन करून उपवास सोडलेला आहे. झालं, चिडले, म्हणाले तू माझा अपमान केलास, हो, मी येईस तोपर्यंत तू थांबला नाहीस, आता मी तुला याच्यासाठी भयंकर चिडलो असल्यामुळे मी आता तुला नष्ट करणार आहे. आणि त्यांनी रागारागानं डोक्यातली जटा उपटून खाली टाकली. त्याबरोबर कृत्या नावाची राक्षसीन तिथे उत्पन्न झाली. कृत्या म्हणजे तांत्रिक विद्येमध्ये कृत्या म्हणजे विनाश करणारी राक्षसीन असं समजलं जातं. आता ती कृत्या निर्माण झाली, ती राजा अंबरीशाला नष्ट करण्यासाठी म्हणून त्याच्या पुढे पुढे येत राहिली. परंतु राजा अंबरीशांनी जराही हुकाचूक केलं नाही. ते नम्रपणे तिथे उभे होते. भगवान श्रीकृष्णांचं नामस्मरण ते करत होते. ती जेव्हा कृत्या त्यांच्या पुढे यायला लागली तेव्हा अचानकपणे अचानकपणे भगवान श्रीकृष्णांचं सुदर्शन चक्र तिथे आलं आणि त्यांनी त्या कृत्याला एका क्षणामध्ये भस्मसात करून टाकलं. आपण आत्ताच म्हटलं की असा जो निस्सीम भक्त असतो, जो शरणागत भक्त असतो, त्याची काळजी, त्याचं रक्षण हे भगवंत करत असतात. अगदी त्याप्रमाणेच झालं. भगवंतांना राजा अंबरीशाला जो दुर्वास मुनींनी शाप दिला, रागारागाने जी कृत्या उत्पन्न केली, ते अजिबात आवडलं नाही आणि त्यांनी सुदर्शन चक्र पाठवून कृत्येचा नाश केला. बरं, एवढ्यावरच ते थांबलं नाही. ते सुदर्शन चक्र आता दुर्वास ऋषींचा पाठलाग करू लागलं. म्हणजे त्यांनी ते चक्राने त्यांना त्रास दिला नाही, पण त्यांच्या मागोमाग ते जात राहिलं. दुर्वास ऋषी घाबरून गेले आणि सैरावैरा सगळीकडे पळत राहिले, सगळ्यांकडे मदत मागू लागले. शेवटी अखेर त्यांनी भगवान श्रीकृष्णांची याचना केली आणि त्यांना म्हटलं, का तुम्ही माझ्या पाठीमागे हे चक्र लावलं, कृपया तुम्ही ते चक्र बाजूला घ्यावं. तेव्हा भगवान तिथे अवतीर्ण झाले आणि म्हणाले की तू माझ्या परम भक्ताला विनाकारण त्रास दिलास, त्यामुळे मला हे कृत्य करावं लागलं. आता तू राजा अंबरीशाची मनापासून क्षमा मागितलीस तर राजा अंबरीशच केवळ ते चक्र मागे घेऊ शकेल. मग करतात काय? दुर्वास ऋषी बिचारे गुपचूपपणे परत एकदा राजा अंबरीशाकडे आले, त्याची मनापासून क्षमा मागितली, साक्षात दंडवत घातला. परंतु राजा अंबरीशानं त्यांना सन्मानाने वरती उठवलं आणि म्हणाले, आपण मला असं लज्जित करू नका, आपण महर्षी आहात, आपण क्षमा मागण्याची काही एक गरज नाही. आणि मग त्यांचा आदर सत्कार केला, त्यांना जेवण, त्यांनी भोजन त्यांना दिलं. त्यांचा अतिशय चांगल्या योग्य प्रकारे मानसन्मान त्यांनी केला. असे हे श्रीकृष्णाचे परम भक्त राजा अंबरीश. असे हे अनेक परमभक्त संत महात्मे होऊन केलेले आहेत. मग आपल्याला ही अशी अनन्य शरणागत भक्ती जमत का नाही? आपला अहंकार,
हे एक महत्वाचं कारण त्याच्यामध्ये येतं. आणि त्रिगुणांनी बनलेलं आपलं मन क्षणोक्षणी मोहाला, लोभाला हे बळी पडत असतं. विकारांनी ते ग्रस्त झालेलं असतं. भगवान भगवद्गीता अध्याय 10-16 मध्ये असं म्हणतात की आपल्यातील रजोगुण जेव्हा प्रबळ होतो तेव्हा काम, क्रोध, मत्सर आणि लोभ हे 3 शत्रू जे आहेत ते आपल्याला पूर्णपणे ग्रासून टाकतात. ही नरकाची द्वारं आहेत आणि त्यापासून प्रत्येकानं सावध राहायला हवं. म्हणून ही मंत्र जप साधना काय, इतर कोणतीही तपस्या करताना सुद्धा आपण अशा भ्रमात राहू नये की मी आता नामजप करतोय, मी आता मंत्र जप करतोय, आता माझ्यातले सगळे विकार गेलेले आहेत असं मी समजू नये. कारण मनातल्या कामना कधी उसळी मारून वर येतील हे काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला जपावं लागतं. म्हणूनच क्रोधासाठी दया, लोभासाठी दान आणि कामासाठी दम हे उपाय इथे सांगितलेले आहेत. त्यासाठी बुद्धी सदैव जागृत हवी. आपण धन कुठे, कसं, कुणापासून मिळवायचं यावर आपण खबरदारी घ्यायला हवी. त्याचप्रमाणे ते योग्य मार्गानं आपण संपत्ती मिळवतोय ना, योग्य व्यक्तींनाच त्याचा आपण लाभ करून देतोय ना, हे सगळं आपल्याला तपासून घ्यावं लागतं. अनमोल असं आयुष्य आपल्याला मिळालंय. अनमोल असं आयुष्य आपल्याला मिळालंय तर ते क्षणोक्षणी राबून, चिडून, कंटाळून, डिप्रेस होऊन, नैराश्यानं ग्रासून, चिडून, रागवून, संतापून हे फुकट जाणं हे आपल्याला शोभत नाही. हे अनमोल आयुष्य सुसार्थकी लागावं अशीच अध्यात्माची धडपड असते. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात की उपासनेला दृढ चालवावे, भूदैव संतांशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी सुमंगल बोलावे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये ही मंत्र जप साधना सांगितलेली आहेच, पण त्याचबरोबर मन बुद्धी शुद्ध करण्याबरोबरच आपली वाणी सुद्धा ही मंगलमय असावी असा सखोल विचार या उपनिषदानं केलेला आहे. सो ह वै वसिष्ठां वेद वसिष्ठः स्वानां भवति वाग् वै प्रतिष्ठा, वसिष्ठः स्वानां भवत्यपि च येषां बुभुषति य एवं वेद. म्हणजे काय तर हा श्लोक असं म्हणतो, जो वसिष्ठाला जाणतो तो स्वजनांमध्ये वसिष्ठ होतो. आता वसिष्ठ म्हणजे काय, आश्रय देणे. वाणी हीच वसिष्ठ आहे बर का. आपली वाणी हीच वसिष्ठ आहे हे जो जाणतो तो स्वजनांमध्ये आणि इतरांमध्ये सुद्धा वसिष्ठ होतो. म्हणजे काय की ज्यांनी चांगली वाणी प्राप्त करून घेतलेली आहे. मन बुद्धीचं शुद्धीकरण याच्यामध्ये वाणीचं सुद्धा शुद्धीकरण अपेक्षित आहे. मनातनं काय, बाहेरनं काय, वैखरीमधून काय, प्रत्यक्ष काय, अप्रत्यक्ष काय, मनामध्ये अपशब्द नकोत. वाणीला त्या अपशब्दांचा विटाळ लागता कामा नये. शुद्ध सुसंस्कृत अशी वाणी आपली असायला हवी. ज्यांनी चांगली वाणी प्राप्त करून घेतली आहे त्यांना हे उपनिषद असं सांगतं की त्यांना वैभव आणि संपन्नता प्राप्त होते.
इतरांना प्रभावित करता येतं, ही ती सुमृत वाणी. परंतु उपासना करत असताना सुद्धा एका बाजूनं वैराग्य वृत्ती मनामध्ये आणणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. त्या वैराग्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण कितीही आपण प्रयत्न केला तरी मनातले मोह लोभ हे खूप वेळेला मनातून उसळून बाहेर पडतात आणि आपल्याला पुन्हा एकदा त्या भौतिक उपभोगांच्या मागे धावायला लावतात. आणि कधी कधी ते धावता धावता मग सगळ्या साधनेचा आपल्याला विसर पडतो आणि पुन्हा एकदा आपण त्या भौतिक उपभोगांमध्ये गटांगळ्या खात बसतो, त्याच चक्रामध्ये पुन्हा पुन्हा अडकत बसतो. यासाठी अध्यात्मानं वैराग्यावर कटाक्ष ठेवलेला आहे. कारण नाहीतर कोणी असं म्हणू शकेल, काय झालं, आम्ही जर उपभोग घेतला तर काय बिघडलं? नाही, बिघडलं काहीच नाही. जर आपल्या मनावर नियंत्रण असेल तर त्या उपभोगांनी काही नुकसान होत नाही. परंतु होतं काय की हळूहळू ते नियंत्रण मागे पडतं. त्या नियंत्रण संयमनाची जी गरज आहे ती हळूहळू मागे पडते आणि पुन्हा एकदा आपली हाव, आपली आसक्ती त्यातनं जागी व्हायला लागते. म्हणून वैराग्याचं महत्व सांगितलं गेलेलं आहे. या वैराग्याला मी अंतर्तृप्त वैराग्य असं नाव देते. म्हणजे काय की मनापासून उमललेलं ते वैराग्य हवं, नाही का? मारून मुटकून जबरदस्तीनं अध्यात्म सांगताय म्हणून, भगवद्गीता सांगते म्हणून, उपनिषद सांगतायत म्हणून जर मी वैराग्य आणायचा प्रयत्न केला तर थोडे दिवस मी त्याच्यामध्ये यशस्वी होईन सुद्धा, पण मग थोड्या दिवसांनी जे काही वासनांचं जंगल उभं राहील की काही विचारता सोय नाही. त्यामुळे ते अंतर्तृप्त वैराग्य, सहजतेनं आलेलं वैराग्य तिथे यायला हवं. गीता अध्याय 3 श्लोक 33 मध्ये भगवंत सुद्धा आपल्याला सांगतात, समजावून सांगतात की हट्टानं वैराग्य आणू नका. त्याच्यावर नियमित संयमन ठेवा, नियंत्रण ठेवा. जो आवश्यक उपभोग आहे तो तुम्ही जरूर घ्या, परंतु त्याच्यावर नियंत्रण ठेवा. आता या वैराग्यावरून अत्यंत कडकडीत असं वैराग्य ज्याच्यामध्ये उपजतच होतं, अशा श्रेष्ठ आदि शंकराचार्यांची एक छोटीशी कथा मला इथे सांगावीशी वाटते. आदि शंकराचार्यांनी, आपल्याला माहितीच आहे, 8व्या वर्षीच संन्यास घेऊन ते घराबाहेर पडले. गुरुच्या शोधासाठी ते बाहेर पडले. त्यांना विधिव्रत संन्यास घेऊन त्यांना भारतभर त्यांना भ्रमण करायचं होतं आणि वेदांताचं सखोल तत्वज्ञान लोकांमध्ये त्यांना रुजवायचं होतं. 8व्या वर्षीच ते बाहेर पडणार होते, परंतु त्याच्या आधी वयाच्या 5व्या वर्षी ते गुरुकुलामध्ये गेले आणि अवघ्या 2 वर्षामध्ये सगळाच्या सगळा अभ्यासक्रम त्यांनी उत्तम तऱ्हेने शिकून घेतला आणि त्यांच्या गुरूंनी त्यांना आचार्य ही पदवी सुद्धा समारंभपूर्वक त्यांना दिली आणि सन्मानानं हा 7 वर्षाचा छोटा आचार्य बर का 7व्या वर्षीच सगळं शिक्षण पूर्ण करून ते आपल्या घरी आले. बघता बघता त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली. त्रिचूरच्या राजाच्या कानापर्यंत त्यांची कीर्ती पसरली आणि त्यांनी बर का राजानं आधी
आपल्या सेवकांतर्फे सोनं, नाणं, रत्न, हिरे, मोती अशी भरपूर संपत्ती आदि शंकराचार्यांच्या घरामध्ये पाठवली. परंतु त्यांनी नम्रपणे नकार दिला. सेवक परत गेले. स्वतः खुद्द राजे साहेब त्यांच्या भेटीला आले आणि त्यांना म्हटलं की आपण कृपया या संपत्तीचा स्वीकार करावा. नाही. आदि शंकराचार्य 7 वर्षाचा तो कोवळा जीव त्या संपत्तीच्या लोभाला ते अजिबात बळी पडले नाहीत आणि त्यांनी निग्रहानं सांगितलं, मी तर संन्यस्त वृत्तीचा योगी आहे, आपण मला संपत्ती दान करू नये. त्यापेक्षा गरीब लोकांना ही संपत्ती आपण द्यावी अशी मी विनंती करतो. असं उपजत असं कडकडीत वैराग्यपूर्ण आयुष्य आदि शंकराचार्यांचं होतं. मंत्र जपाप्रमाणेच पूजापाठ प्रार्थना केल्यानं सुद्धा मन हळूहळू सुविचारी बनू लागतं. कारण विचार शून्य जरी होणं आपल्याला जमलं नाही तरी सुद्धा आता कसं होतं, विचारांचं परिवर्तन होतं. आधीचे विचार पण होते, आत्ताचे पण आहे. पण या दोघांमध्ये फरक काय घडला? आधीचे द्वेषाचे होते, कोणावर तरी रागवलेलं होतो, कोणीतरी त्रास दिलेला म्हणून चिडलेलं होतो. आता त्याची जागा ही सुविचारांनी, शांतीपूर्ण वागणुकीने, सौजन्यानं, करुणेनं, मायेनं आता ते विचार भरले जातात. परमेश्वराच्या पायाशी अक्षरशः पूर्णपणे शरण जाऊन आपल्या मनातील दुःख त्याला सांगावं की आपलं सुख त्याला सांगावं. प्रार्थना ही कशासाठी करायला हवी? तर प्रार्थना ही आपला मानसिक आणि बौद्धिक स्तर उंचावत नेण्यासाठी प्रार्थना करणं अपेक्षित आहे. मुंडक उपनिषदामध्ये साधक काय प्रार्थना करतो? तर साधक असं म्हणतो की आम्ही आमच्या कानांनी शुभतेचं ऐकावं. आम्ही आमच्या कानांनी शुभतेचं ऐकावं, डोळ्यांनी शुभतेचं बघावं. म्हणजेच तूच परमेश्वरा आम्हाला दिलेल्या या सगळ्या ज्या क्षमता आहेत, ऐकणं, बोलणं, वाचणं, समजून घेणं, या ज्या सगळ्या क्षमता तू आम्हाला दिलेल्या आहेत, त्या क्षमतांचा वापर आम्ही योग्य दिशेनं करत राहावा अशी प्रार्थना साधक परमेश्वराला करतो. किंवा आपण मंत्र नामस्मरण हे सुद्धा मनातल्या मनात करू शकतो. नामस्मरणाची अशी गोष्ट आहे की केव्हाही भले काम जरी करत असलो तरी मनातल्या मनात आपण आपल्या इष्ट देवतेचं स्मरण करून तिचं नामस्मरण करू शकतो. आपल्या त्या इष्ट देवतेच्या प्रेमळ मूर्तीला डोळ्यासमोर आणावं आणि मन भरून जावं, प्रेमानं, कृतज्ञतेनं मन भरून जावं. तिच्या आठवणीमध्ये, तिच्या स्मृतीमध्ये आपण दंग होऊन जावं, हे ते दिव्य असं नामस्मरण. अध्यात्म म्हणजे काय? तर अध्यात्म म्हणजे प्रत्येक दिवसाचा हिशोब व्यवस्थित मांडणं. कसा हवा तो हिशोब? चुकीचा नको, पाप कर्मांचा अजिबात नको. तो हिशोब मंगल, शुद्ध आणि शुभच असायला हवा. असं ह्या बाबतीत जर आपण रोजच्या रोज त्या दिवसाची जरी आपण दक्षता घेत राहिलो तर ती सुद्धा एक प्रकारे मंगल उपासनाच ठरते, नाही का? प्रत्येक दिवस जर असा मंगलमय सात्विक वृत्तीने जर गेला तर दुसरं अजून अध्यात्म म्हणजे तरी काय आहे हो? आपल्या रोजच्या जीवनातूनच ते प्रतिबिंबित व्हायला लागतं आणि मग तीच खरी
सर्वश्रेष्ठ उपासना ठरते. अजूनही उपासनेचे प्रकार आपल्याला सांगता येतील, जसं की ध्यान धारणा करणं, मनन, वाचन, ग्रंथांचं वाचन, हे सुद्धा उपासनेचाच प्रकार आहे. आता आपण असं म्हणू शकतो, हे सगळं बोलायला ठीक आहे, पण वेळ कुठे आहे, नाही का? तर मनात जर इच्छा आली तर अगदी तासन तास जरी नाही तरी 15-20 मिनिटं आपण निश्चितपणे मनामध्ये इच्छा जर तळमळीनं बाहेर व्यक्त झाली तर आपण हे थोडं थोडं का होईना हे नक्कीच सगळं करू शकतो. आणि एकदा करायला सुरुवात झाली, परमेश्वराच्या सान्निध्यात एकदा का आपलं मन रमू लागलं की हे सगळं आपल्याला जमायला लागलं की आपल्याला हे सगळं आवडायला लागतं. याबद्दल काही प्रश्न नाही. आपलं मन प्रसन्न राहतं, मन बुद्धीचं शुद्धीकरण होतं आणि आपण अध्यात्माच्या उपासनेच्या मार्गावर न कळतपणे केव्हा वाटचाली करतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतातच ना की आपलं जे रोजचं कर्म आहे ना तेच तुम्ही ईश्वराला अर्पण करा. म्हणजे काय त्याचा अर्थ? की तेच तुम्ही शुद्ध करा, व्यवस्थित करा, एकाग्रतेनं करा. त्यामध्ये पाप नको, लोभ नको, मोह नको. अशा सहज प्रवृत्तीनं सत्कर्म जर तुम्ही करत राहिलात तर ती सुद्धा परमेश्वराला त्याच्या पायाशी वाहिलेली एक उपासनाच ठरते. भगवद्गीता अध्याय 18 श्लोक 46 मध्ये भगवंत आपल्याला हीच उपासना समजावून सांगतात. यथा प्रवृत्ती पर भूतानाम येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभर्च सिद्धी विंदती मानवा. म्हणजे ज्याच्यापासून सर्व भूतांची निर्मिती झालेली आहे, ज्यानं हे जग व्यापलेलं आहे, असा जो परमेश्वर, त्याची पूजा आपल्याला कशी करता येईल? तर त्याची पूजा आपल्याला प्राप्त झालेल्या कर्तव्यांनी जर आपण केली, आपली कर्तव्य प्रत्येकाने मनापासून केली, चोख केली, तर त्यानंच ती पूजा घडेल आणि त्यानंच मनुष्याला सिद्धी प्राप्त होईल. तर अशी सुमंगल उपासना, या उपासनेच्या शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना देऊन मी हा एपिसोड 5 इथे समाप्त करते. हा एपिसोड जरी मी समाप्त करत असले तरी सुद्धा तुम्हा सगळ्यांना मनापासून विनंती करते की कृपया अमृताचे डोळे या माझ्या चॅनलला तुम्ही शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं अशी माझी नम्र प्रार्थना आहे. एपिसोड 5 उपासना बृहदारण्यक उपनिषद इथे संपत आहे. परंतु अनेक पुढचे पण एपिसोड आणि अनेक विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.